सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करत ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं तलावपाळी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आलं. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 ते दुपारी 12 या दरम्यान हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि तोंडावर काळी पट्टी बांधून आपला विरोध व्यक्त केला. यावेळी परांजपे यांनी माध्यमांशीही संवाद साधला. त्यांनी या घटनेचे तीव्र शब्दात वर्णन करत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी असल्यामुळे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची भावना दुखावल्याचं सांगितलं. परांजपे यांनी विरोधकांसह महायुतीतील नेत्यांना भावनिक वक्तव्य टाळण्याचं आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या विषयावर राजकारण न करता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दुर्घटनास्थळी पुन्हा शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले. परांजपे यांनी पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि अजितदादा पवार यांच्या कृतीवर विश्वास ठेवतात आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं. या आंदोलनात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मूकनिदर्शनं करत आहोत. ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे. माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल, कन्सल्टंट असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सरकारी PWDचे अधिकारी असतील, या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे. कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे. ठाणे जिल्ह्यातील बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर गेले असून त्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शन आंदोलन केलं. शहरात हजारो कोटींचा निधी द्यायला निधी उपलब्ध आहे, परंतु आमच्या ठेकेदारांचं बिल द्यायला प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचा आरोप यावेळी ठेकेदारांनी केलाय. तसंच लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार पैसे देते, परंतु आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचा देखील सरकारनं विचार करायला हवा असंही ठेकेदारांनी सांगितलं. ऐन गणेशोत्सवाच्या काळात वेळीच आमची बिलं थांबल्यानं आम्ही सण साजरे करायचे तरी कसे अशी खंतही यावेळी ठेकेदारांनी व्यक्त केली. आम्ही ठाण्याचे सर्व ठेकेदार आहोत आणि गेले 2 वर्षे आम्हाला एकदम अत्यल्प निधी येतो की 5 आणि 6 कोटी निधी येतो आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वाट्याला 5 ते 6 लाख येतात. गेले 2 वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलन करतोय, पण आम्हाला निधी म्हणावा तसा येत नाहीये आणि आमची जास्त मागणी नाहीच आहे. 100-150 कोटीची प्रलंबित बिलं आहेत आमची, ती देण्यात यावी एवढंच आमचं मागणं आहे. पण त्याच्यापेक्षा ती न देता विकासाच्या नावाखाली 500ची 1000 कोटीची अशी टेंडर काढली जातात जे मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ती त्या मोठमोठ्या ठेकेदारांनाच मिळतात. आम्ही जे ठेकेदाराचं आंदोलन करतोय ते एकदम छोटे ठेकेदार आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची प्रलंबित देयके आहेत ती तुम्ही आम्हाला द्यावी. तुम्ही लाडकी बहीणसारखी योजना काढली त्याच्यासाठी तुम्ही पैसे फिरवताय, पण लोकांची 2-2 वर्षापासून प्रलंबित देयके आहेत तर ती योजना पण तुम्ही राबवा. पण आमचं असं म्हणणं आहे
की आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही द्या, नंतर तुम्हाला किती योजना राबवायच्या आहेत, नवीन काही टेंडर काढायचे, सगळं काही काढा. हे तर आम्हाला आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही. कारण 2 वर्ष पाठपुरावा करतोय, मुख्यमंत्री आमचे आहेत, पीडब्ल्यूडी मिनिस्टर आमचे आहेत, तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. मग आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही आत्महत्या करण्यापासून. आजपासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय. जोपर्यंत आमचा निधी आम्हाला येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन राहणार आहे. आम्ही निविदा प्रक्रियेमध्ये पण भाग घेणार नाही आणि दुसरा कोणालाही घ्यायला देणार नाही आहोत. आणि हे आज आम्ही सगळे ठेकेदार मिळून आम्ही आज हे ठरवलेलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमार्फत 180 इलेक्ट्रिक AC बस घेण्यासाठी परिवहन सेवेनं निविदा मागवली आहे, ज्यामध्ये 10 डबल डेकर बसेसचा समावेश आहे. GCC तत्वावर या बसेस घेण्यासाठी परिवहन सेवेनं निविदा मागवली होती, परंतु त्याला ठेकेदारानं प्रतिसादच दिला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे परिवहन सेवेनं पुन्हा निविदेला मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुढील 7 दिवसात तरी ठेकेदार त्याला प्रतिसाद देणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला. ठाणे परिवहनच्या सेवेत 360 बसेस असून त्या ठाण्यासह बोरिवली, मुंबई, भिवंडी आदींसह इतर मार्गांवर धावत आहेत. या 360 पैकी 123 बसेस या इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस आहेत. सध्या परिवहनच्या ज्या बसेस रस्त्यावर धावत आहेत त्यातून दररोज 2,30,000च्या आसपास प्रवासी प्रवास करतात. यातून परिवहनच्या तिजोरीत रोज 24 ते 25 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 15व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार TMTच्या ताफ्यात येणाऱ्या 180 बसेसना ठेकेदारांची प्रतीक्षा मिळाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशानं इलेक्ट्रिक बस स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या जात आहेत. त्यानुसार केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत 123 पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यात. एकूण 303 पैकी 123 बसेस दाखल झाल्या असल्यानं उर्वरित 180 बसेस आता टप्प्याटप्प्यानं परिवहनच्या ताफ्यात घेतल्या जाणार आहेत. त्याच अनुषंगानं परिवहनकडून निविदा काढण्यात आली होती. या 180 बसेस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या तत्वावर 12 कालावधीसाठी घेतल्या जाणार आहेत. यामध्ये 9 मीटरच्या 100, 12 मीटरच्या 60, 7 मीटरच्या 10 आणि 9 ते 10 मीटरच्या 10 डबल डेकर अशा 180 बसेस घेतल्या जाणार आहेत. या बसेस वर्षभरात सेवेत दाखल करून घेण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे. त्यानुसार निविदा देखील काढण्यात आली होती, परंतु त्याला प्रतिसादच मिळत नसल्यानं अखेर परिवहन सेवेनं या निविदेला पुन्हा मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे. रायलादेवी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जन आणि छटपूजा यांच्यासाठी लागणारी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे. या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम MMRDA मार्फत केलं जात आहे. या कामाची पाहणी काल महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुग्दल यांनी केली. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर तसंच इतर नागरिकही उपस्थित होते. तलावाच्या सुशोभीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. MP थिएटर तसंच एका बाजूच्या पायवाटेचे काम झाले. या कामाची पाहणी केल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जन तसंच छटपूजा यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त मुग्दल यांनी MMRDAच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच ही कामं योग्य वेळेत पूर्ण करण्यात यावीत, यात कुठेही गुणवत्तेत तडजोड करू नये असंही पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. विसर्जन आणि छटपूजेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील. सुशोभीकरण झाल्यावर येथे यापूर्वीपेक्षा अधिक जागा भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे.
त्याचवेळी भाविकांनीही सुशोभित तलावाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर यांनी व्यक्त केली.